बऱ्याच स्त्रियांना एकाच चवीचे पदार्थ जास्त खाण्याची सवय असते। त्यातले त्यात तिखट, आंबट आणि खारट हे त्यांचे आवडीचे चव। तसंच लहान मुलांमध्ये गोड चवीचे पदार्थ जास्त खाल्ले जातात। पण हेच चव जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर ते काही त्रास देणार नाहीत। पण एकाच प्रकारची चव म्हणजे तिखट, आंबट, खारट हे जर तुम्ही अतिप्रमाणात घेतलं किंवा गोड अतिप्रमाणात घेतलं, कोणत्याही रसाची चव जर तुम्ही अतिप्रमाणात घेतली तर त्याचा दुष्परिणाम नक्की आढळून येतो। स्त्रियांमध्ये चक्कर येणे, उलटी होणे, मळमळ, हातापायाची आग होणे, मासिक पाळीत पोट दुखणे किंवा अंगावरून जास्त स्त्राव जाणे, या सगळ्यामागे तुम्ही तिखट, आंबट, खारट हे तर खात नाही आहे ना, हे तपासून घ्यायला हवे। आयुर्वेदात 6 रसांचं वर्णन केलेलं आहे: गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट। यातल्या एकच रसाचा अभ्यास किंवा एकच चव तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा दुष्परिणाम नक्कीच आढळून येतो। एकच प्रकारची चव खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीरावर कसं परिणाम करतात किंवा का परिणाम करतात, त्याचं कारण असं की आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि निसर्गातील किंवा पृथ्वीवरील सर्व पदार्थ हे सुद्धा पंचमहाभूतापासून बनलेले आहेत। म्हणूनच मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या सगळ्यांमध्ये सुद्धा पंचमहाभूतांचा कमी अधिक प्रमाणात समावेश असतो। जसं की मधुर रस घेतला तर त्यामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत जास्त असतं। तसेच इतर रसाचे पदार्थसुद्धा झाले। मग हे रसाचे पदार्थ आपण जर घेतले तर त्यानुसार आपल्या शरीरात पंचमहाभूत कमी जास्त होतात। त्यामुळे आपल्याला होणारे रोग किंवा आजार हे सुद्धा आपल्याला त्यानुसार ठरवता येतात। एखादे विशिष्ट चवीचे पदार्थ शरीरात गेल्यानंतर काय काम करतात, त्यांचं अतिप्रमाण झाल्यानंतर आपल्या शरीरावर काय लक्षणे दिसतात, ते कमी कसे करायचे, त्याऐवजी दुसरा कोणता रस घ्यायचा किंवा सेफ पदार्थ कोणते जे गोड असूनसुद्धा आपल्या शरीरावर वाईट परिणाम करणार नाहीत किंवा तिखट असूनसुद्धा आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत, हेच सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत गोड चवीचे पदार्थ व त्याबद्दल पूर्ण माहिती। नमस्कार, मी डॉक्टर माया गायकवाड, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत। मधुर चवीचे पदार्थ हे आपल्या शरीरात गेल्यानंतर काय काम करतात? मधुर रस हे आजन्म सात्म्य सांगितलेले आहे, म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या चवीचे पदार्थ सात्म्य असतात। म्हणूनच लहान मुलं हे गोड असणारं दूध हे त्यांना खूप आवडतं किंवा त्यांना सात्म्य असतं। तसंच मधुर रस हे बृहण पोषण करतं, म्हणजेच ते आपल्या शरीरात गेल्यानंतर आपले 7ही धातूंचं पोषण करतं, बृहण करतं, आपल्याला एनर्जी देतं। इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम हे मधुर चवीचे पदार्थ करतात। म्हणूनच जे क्रोनिक डिसीजपासून बिमार आहेत किंवा जे क्षत झालेले आहेत, खूप वीक आहेत, त्यांना मधुर रस खूप छान काम करतो। त्वचा आणि केसांसाठी सुद्धा मधुर रस उत्तम सांगितलेला आहे। तसंच आपल्या चेहऱ्यावरील ग्लो हे सुद्धा मधुर रसाचं काम आहे। संधानकर हे एक कामसुद्धा मधुर रसाचे सांगितलेले आहे, म्हणजेच फ्रॅक्चर झाल्यानंतर किंवा आपल्या लिगामेंट टिअर झाल्यानंतर हील करायचं काम हे मधुर चवीचे पदार्थ करतात। जे वातपित्त प्रकृतीचे आहेत, ज्यांचं मन शांत नाही आहे, ज्यांना झोप चांगली येत नाही किंवा ज्यांना मळमळ होत राहतं, हातापायाची आग होते, पोटात दुखल्यासारखं होतं किंवा मासिक पाळीत खूप जास्त स्त्राव जातो किंवा नेहमी पांढरा स्त्राव जातो, अशांनी मधुर रसाचे पदार्थ हे जास्त उपयोग घ्यायला पाहिजे। कारण यामुळे त्यांचं बृहण आणि तर्पण होईल आणि हे सर्व लक्षणं कमी होतील। हे पृथ्वी आणि जल महाभूत असल्याकारणाने त्यांची लक्षणेसुद्धा त्याप्रमाणे दिसू लागतात। त्यामुळे अंग नेहमी जड झाल्यासारखं वाटतं, नेहमी तोंडामध्ये स्त्राव आल्यासारखं वाटतो किंवा नेहमी थुंकी आल्यासारखं वाटते, काहीही गोड खाल्ल्यानंतर मळमळ झाल्यासारखं होतं किंवा जंत किंवा कृमी होतात। म्हणूनच लहान मुलांना खूप जास्त प्रमाणात गोड झाल्यानंतर त्यांना जंत किंवा कृमी झालेले आढळून येतात। तसंच ज्यांना नेहमी सर्दी, खोकला किंवा नेहमी टॉन्सिलायटिसचा त्रास होतो, काहीही थंड खाल्ल्यानंतर लगेच टॉन्सिलायटिस होतं, ही सर्व लक्षणे जेव्हा मधुर रस अतिप्रमाणात होतो तेव्हा दिसून येतात। तसंच गोड चवीचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यानंतर वारंवार लघवी होणे, कॉन्स्टिपेशन किंवा पोट गच्च होणे, फॅटी लिव्हर यासारखी लक्षणेसुद्धा दिसून येतात। चवीचे पदार्थ फक्त गोड लागतात म्हणून तेच गोड चवीचे पदार्थ नसतात, तर दूध, तूप, सोनं म्हणजे स्वर्ण, केळी, नारळ, यष्टीमधू, शतावरी, गहू, तांदूळ, चना, शेंगदाणे यासारखे पदार्थ हे गोड चवीच्या पदार्थात येतात। सेफ गोड चवीचे पदार्थ कोणते, म्हणजे हे पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात जरी खाल्ले तर त्याचा अपाय होणार नाही असे पदार्थ कोणते? 1 वर्षापेक्षा जुना असलेले गहू, 1 वर्षापेक्षा जुने असलेले तांदूळ, जव, मूग, मध, खडीसाखर हे सर्व सेफ गोड पदार्थात येतात।
मधुर रसाचं अँटीडोट कोणतं? वर सांगितलेले लक्षणे जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर मधुर रसाचे पदार्थ हे तुमच्या खाण्यात जास्त येत आहेत का हे तपासून घ्यायचे. आणि जर हे लक्षणं कमी करायचे असतील किंवा काही आजार असतील ते कमी करायचे असतील तर त्याऐवजी तुम्ही कडू चवीचे पदार्थ हे तुमच्या आहारात आणणे गरजेचं आहे. यापुढे आपण प्रत्येक चवीचे उपयोग काय आहेत, त्यांचं अतिप्रमाण झाल्यानंतर काय लक्षणे दिसतात आणि ही लक्षणे कमी कशी करायची हे सर्व आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि आवडला असेल तर कृपया लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.